तुमच्या लक्षात आलंय? काय लक्षात आलंय? हे कारस्थान त्याच कार्ट्याचं जो कार्ट माझ्या हातून निसटला. अरे देवकीचा लग्न लावलं त्यावेळीची आकाशवाणी आठवते मला. आणि या देवकीच्या पोटी त्या कृष्णाचा रूपानं माझा काळ जन्माला येणार म्हणून त्या देवकीचे याच हातानं याच भूमीत घरघरून आपटून मारले. तरी सुद्धा हे कार्ट माझ्या हातून निसटलं. त्याच गोकुळात पोचलं. त्यानेच मथुरेचा बाजार बंद केला असं माझं अंदाज आहे. तुम्ही काय करत होता? नुसता अंदाज काढत होता. आणि माझ्या राज्यात राहून सुद्धा मथुरेचा बाजार बंद होतो आणि याची साधी खबर तुम्हाला नाही. आनंदाची गोष्ट आहे. मथुरेचा बाजार बंद झाला. उद्याचा बंद होईल. हा शत्रू माझा कोण नक्की करणार? दोनही निकम्मे कशासाठी ठेवायचे? खाली बसून मस्त आहे कशासाठी ठेवायचे तुम्हाला? त्या साईडला जाऊ. मला घोड्याची घ्यायची. लंगडा घोडा जखमी सरदार जिवंत राहता कामा नये हा आमचा उसूल आहे. आमचा शत्रू नष्ट झाला पाहिजे आणि ते काम तुमच्यापैकी कोणी करू शकणार? लाज वाटतं का तुम्हाला? स्वाभिमान आहे की नाही? काही चुकीला माफी नाही. चुकीला माफी काम माझा क्रोर करू शकतो. सेनापती एक दिवस गोकुळात पाठवलं. एक एक राक्षस वीर जिवंत येत नाही. याचा अर्थ माझा दुश्मन गोकुळात राहतो आहे. येथूनच ताळ्या करतो आहे. त्याला कारण हे तेवढं महत्वाचं आहे. आमच्या राज्याला आमच्या राजशासनाला धोका निर्माण झालाय आणि हा कोटा वेळीच काढला पाहिजे. आज मथुरेचा बाजार बंद झाला. आजपासूनच संपूर्ण राज्यात आसपासच्या राज्यातही दौंडी पिठवा. मथुरा नरेश कौश महाराज धनुर्याग यज्ञ आरंभ करतात आहे. आणि यासाठी या त्रिभुवनातील सर्व राजे महाराजे यांनी येऊन आमचा मांडलिकाचा स्वीकारावा. नाही तर आम प्राणाची गाठ आहे. तुम्ही निमंत्रण द्यायचं ते फक्त गोकुळात जाऊन. जर कोणी शूरवीर गोकुळात असतील तर त्यांना म्हणून या यज्ञासाठी या आणि आमचा मांडलिकत्व स्वीकारा. बाकीची सारी निमंत्रण दिलेच पाहिजे. चुकीला माफी. ठीक आहे महाराज, येतो आम्ही. काय सांगतो नीट लक्ष नाही का?
अक्रूर गोकुळात माझा निरोप घेऊन जातोय. माझा शत्रू त्या गोकुळात वाढत असेल तर माझा निरोप ऐकून काय करेल? तो नक्कीच धावत येईल. कशासाठी? हे बोल कशाने? अरे कशासाठी येईल? तो माझा मांडलिकाचा स्वीकारण्यासाठी येणार नाही. तो माझ्याशी युद्ध करण्यासाठी येईल. तुम्ही तयारीत राहायचं. या भूमीत पाऊल टाकतात त्याचा नायनाट झाला पाहिजे. पाऊल टाकतात नाही ना करू. चला लागा तयारीला. सोडोनिया हो पिना. बोला महाराज. चांडाळीला भूमी झालंय. ठीक आहे महाराज. नीट लक्ष ठेवा. इथून तो जिवंत जाता कामा नये. कृष्णा जा तू मामाच्या भेटीला. आम्ही येतो ना. ठीक आहे. बसा. खाली बसा. खाली बसा. या मथुरेत येणाऱ्या कवळ्यांनी कोणी बंद केलं? दोन कोणी मोठा खाऊ सोड. तुझे 7 भावंड याच मामांना याच भूमी गरगरात आले. माझ्या नादाला लागायचा नाही आणि चुकीला माफी अजिबात नाही. तू माझ्याशी धरणार कोण मोठा खाऊ माझ्याशी गाठ आहे. तू माझ्याशी आम्हाला हुवायचं पडतोय आणि तो सुद्धा मथुरातून.
अरे यो मथुरा नरेशाची मथुरा कोणा कोपरा माहित आहे मला. कोठेही लपलास तरी सोडणार नाही. युद्धाचं आव्हान जर पडतोय तू माझ्या स्वर्गाच्या दारात तू एका हाताने डासासारखा तोडून मारेल.